स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये 345 जागांसाठी भरती आलेली आहे. तर या भरतीचं ऑफिशियल नोटिफिकेशन जारी झालेलं आहे. तर त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट क मधील 2 पदांसाठी भरती आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे. तर बघा याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. एकूण जागा असणार आहे 345 जागा. आणि जर विचार केला तर उद्यापासून 13 तारखेपासून आपल्याला ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. तर यातील जे पहिलं पद असणार आहे पुरवठा निरीक्षक गट क चं पद असणार आहे आणि दुसरं जे पद असणार आहे उच्चस्तर लिपिक गट क च ही आपल्याला पद बघण्यासाठी भेटणार आहे. अशा प्रकारचे 2 पदांसाठी भरती आलेली आहे. इथं वेतन श्रेणी दिलेले आहे. आपल्याला जे पहिलं पद असणार आहे पुरवठा निरीक्षण यासाठी 29,200 ते 92,300 यामध्ये पेमेंट असणार आहे. इतर महागाई भत्ते, इतर देय भत्ते जे आहेत त्यांचा देखील इथं समावेश असणार आहे. म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 33 ते 35,000चं असणार आहे. ठीक आहे. तर या पदासाठी स्टार्टिंग पेमेंट भरपूर आपल्याला असणार आहे. दुसरं पद दिलेलं आहे आपल्याला उच्चस्तरीय लिपिक. ठीक आहे. तर उच्चस्तर लिपिक या पदासाठी आपल्याला स्टार्टिंग पेमेंट इथे दिलेलं आहे 25,500 ते 81,100 इथपर्यंत आपलं पेमेंट जाणार आहे. यामध्ये इतर महागाई जे भत्ते आहेत आणि ते इतर नियमाप्रमाणे जे देय भत्ते असतात त्यांचा देखील समावेश असणार आहे. म्हणजे या देखील पदाचं स्टार्टिंग पेमेंट 30,000 पर्यंत तुमचं जाऊ शकतं मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं असणार आहे. इथे विभागानुसार किती जागा उपलब्ध आहे, किती पदसंख्या उपलब्ध आहे त्याविषयी इथं माहिती दिली आहे. तर जे आपलं पहिलं जे पद असणार आहे पुरवठा निरीक्षक यासाठी कोकण विभागामध्ये 47 जागा आहे, पुणे विभागामध्ये 82, नाशिक विभागामध्ये 49, पुढे छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये 88, अमरावती विभागामध्ये इथं 35 जागा उपलब्ध आहे, पुढे नागपूर विभागामध्ये 23 जागा उपलब्ध आहे. ठीक आहे. आणि जे उच्चस्तरीय लिपिक हे गट क चं पद आहे तर इथं डायरेक्टली आपल्याला या कार्यालयामध्ये मुंबई येथे 21 जागा उपलब्ध बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या या 2 पदांसाठी आपल्याला इथे जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. तर यामध्ये पात्रता सर्वात महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वयोमर्यादा. तुम्ही किती वर्षापर्यंत अर्ज करू शकता. इथे वयोमर्यादा गणनेचा दिनांक दिलेला आहे 1 डिसेंबर 2023 म्हणजे यापासून तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाईल मित्रांनो. आणि सर्वसाधारण जे विद्यार्थी खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त ते 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे. आरक्षणाअंतर्गत जर फॉर्म भरला तर त्यांच्यासाठी सुद्धा 5 वर्षाची सूट आहे. त्याविषयी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. म्हणजे सर्वसाधारण जर म्हटलं तर 18 ते 38 आणि मागासवर्गीय आणि आरक्षणाअंतर्गत भरला तर तुम्हाला 5 वर्षाची सूट इथं बघण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारचं स्वरूप ठेवण्यात आलेलं आहे. पुढे जर विचार केला तर यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शैक्षणिक अर्हता काय पाहिजे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर बघा आता शैक्षणिक अर्हता काय पाहिजे त्याविषयी इथं माहिती दिली आहे. तर दोन्ही पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही टी.वाय कंप्लीट केलेला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता मित्रांनो. कोणत्या प्रकारची नाही तर दुसरी पदवी तुम्ही पूर्ण केलेली असेल तरी देखील तुम्ही या दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकता. आणि पुढे आपल्याला अजून एक सांगितलेलं आहे यामध्ये परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा जे विज्ञान आहे या शाखेतील जर तुमची पदवी असेल किंवा या विषयामध्ये तुमची पदवी असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाईल. हे प्राधान्य तुम्हाला कसं दिलं जातं ते देखील सांगतो. जसं की एसटी कॅटेगरीचे 2 विद्यार्थी दोन्ही विद्यार्थ्यांना 85-85 मार्क मिळाले. ठीक आहे. तर यांचं सिलेक्शन व्हायचं बाकी आहे. म्हणजे आता एकच विद्यार्थी यातील घ्यायचंय आणि दोन्ही विद्यार्थ्यांना सारखेच मार्क आहे. तर एका विद्यार्थ्याची टी.वाय कंप्लीट आहे म्हणजे एक पदवी पूर्ण आहे आणि एका दुसऱ्या विद्यार्थ्याची त्याची पदवी झालेली आहे परंतु त्याची पदवी कशामध्ये झाली आहे अन्न तंत्रज्ञान किंवा इथं आपल्याला अन्न जे विज्ञान आहे या विषयासोबत किंवा या शाखेतील त्याची पदवी आहे. तर प्राधान्य कोणाला दिलं जाईल या विद्यार्थ्याला तिथं प्राधान्य दिलं जाईल. अशा प्रकारचं सुद्धा तुम्हाला इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बाकी जर विचार केला तर दोन्ही पदांसाठी पदवी असलेले सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकता. फक्त आपल्याकडे एखादी पदवी असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता दोन्ही पदांसाठी. ठीक आहे. बघा पुढे अजून एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे. मराठी तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे. आणि ही जी पण तुमची पदवी असेल ठीक आहे जी पण तुमची पदवी असेल ती पदवी बघा तुम्हाला म्हटलेलं आहे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे अंतिम तारीख असणार आहे तोपर्यंत तुमची जी पदवी आहे ती पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. पूर्ण पदवी असणं गरजेचं असणार आहे. नाहीतर काही विद्यार्थी कमेंट्स देखील करतील की आम्ही आता शेवटच्या वर्षामध्ये तर आम्ही अर्ज भरू शकतो का तर तसं नाहीये. तुमची जी पदवी आहे ती अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाच्या आधी पूर्ण असणं गरजेचं असणार आहे असं देखील तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. पुढे पुढे तुम्हाला परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला 4 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान त्यानंतर गणित बुद्धिमत्ता या 4 विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे.
प्रत्येक विषयावरती 25-25 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. मराठीचे प्रश्न तुम्हाला 12वीच्या लेव्हलचे असणार आहे. इंग्रजीचे देखील 12वीच्या लेव्हलचे असणार आहे. सामान्य ज्ञान तुम्हाला पदवीच्या लेव्हलचे विचारले जाऊ शकतं आणि त्यासोबत बुद्धिमत्ता, गणित यावरती तुम्हाला पदवीच्या लेव्हलचे प्रश्न विचारले जाणार आहे. पुढे जर विचार केला तर माध्यम तुम्हाला जे प्रश्न असणार आहे, मराठीचे प्रश्न मराठी भाषेमध्ये, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजी भाषेमध्ये. मात्र सामान्य ज्ञान आणि इतर गणित, बुद्धिमत्ता हे जे 2 विषय यांचे प्रश्न मराठी प्लस इंग्लिश दोन्ही आपल्याला लँग्वेजमध्ये बघता येणार आहे. ते तुम्ही तसं बघून सोडू शकता. प्रत्येक म्हटलं तर प्रत्येक विषयाचे 25-25 प्रश्न असणार आहे. एकूण 100 प्रश्न. 100 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी ठेवण्यात आलेले. तासांचा कालावधी 2 तास तुम्हाला दिले जाईल. 120 मिनिटाचा कालावधी असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सोडवायचे असणार आहे. एमसीक्यू टाइप तुमचा पेपर असणार आहे. याविषयी इथं माहिती दिलेली आहे. पुढे तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपावरती अजून काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. यामध्ये बघा अशा प्रकारचं एमसीक्यू टाइप तुमचे स्वरूप असणार आहे. 2 गुण प्रत्येक एका प्रश्नाला असणार आहे. अशा प्रकारचे 200 गुणांचं तुमचं पेपरचं स्वरूप असणार आहे. यामध्ये पास होण्यासाठी 45% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. त्यानंतरच त्या विद्यार्थ्याचा पुढे विचार केला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला फायनल कट ऑफ लिस्ट मध्ये तुमचं नाव आलेलं बघण्यासाठी भेटणार आहे. म्हणजेच कमीत कमी आपल्याला पास होण्यासाठी 45% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर ज्या पण विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मार्क असतील कॅटेगरीनुसार तुमचं कट ऑफ लागलेलं बघण्यासाठी भेटणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे. तुम्हाला उद्या या वेबसाईटवरची लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि त्यानंतर उद्यापासून आपल्याला 12 ते 1 वाजेपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती इथे दिली आहे. तर कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. तुम्हाला स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा त्यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती उद्या व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. तो जाऊन तुम्ही इथं बघू शकता. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाते. त्यासोबत आता हे जे परीक्षेचं स्वरूप आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स विषयी सुद्धा तुम्हाला इथेच माहिती सांगून घेतो. बघा यामध्ये आपण मराठीच्या नोट्स काढल्यात, इंग्रजी त्यानंतर जर विचार केला तर सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडीच्या तुम्हाला नोट्स भेटतील. बाकी तुम्हाला अभ्यास स्वतःला करावा लागणार आहे आणि गणित, बुद्धिमत्ता यामध्ये सर्व टॉपिक आपण कव्हर करून या 4 विषयांच्या नोट्स काढल्यात. मराठी पूर्ण कव्हर केलंय, इंग्रजी त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय आपण पूर्ण कंप्लीट केले आणि सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला चालू घडामोडीच्या नोट्स भेटतील मित्रांनो. या सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपल्यातर्फे उपलब्ध करून दिल्या जात आहे खूपच कमी किमतीमध्ये. सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्हाला या नोट्स दिल्या जात आहे. तर बघा तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असेल तर एक नंबर देतोय 91 39 64 31 99. ठीक आहे. तर बघा 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला ₹160 पेमेंट करायचं. या चारही विषयांच्या नोट्सची प्राइस आपण किती ठेवली? या चारही विषयांची नोट्सची प्राइस आपण ₹160 ठेवलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं या नंबरवरती पेमेंट करायचं आहे. फोन पे, Google पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या WhatsAppवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि तुमचं पदाचं नाव सांगायचं तुम्हाला कोणत्या पदासाठी नोट्स पाहिजे आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण या चारही विषयांच्या नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो. खूपच महत्त्वाचे असणार आहे अभ्यास करण्यासाठी. कमी किमतीमध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला इथं उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारचं आपलं नोट्सचं स्वरूप असणार आहे. तर तुम्ही या नोट्स देखील घेऊ शकता. व्यवस्थित अभ्यास करायला सुरुवात करू शकता. बघा पुढे आपल्याला परीक्षा शुल्काविषयी इथं सविस्तर माहिती दिलेली आहे. राखीव म्हणजे खुला प्रवर्गासाठी ₹1000 पेमेंट असणार आहे. मागासवर्गीयांसाठी, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिकांसाठी इथं फी नसणार आहे. परंतु इथं मागासवर्गीय, दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी ₹900 फी असणार आहे. म्हणजे ₹100 सूट यांना भेटत आहे आणि बाकी फक्त माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. फी म्हणजे खूपच जास्त इथे ठेवली जाते. ऑनलाईन अर्ज बघा उद्यापासून इथं सुरू होत आहे 12 ते 1 वाजेपासून. इथं 13 डिसेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे. आणि त्यानंतर शेवटची तारीख असणार आहे 31 डिसेंबर रात्रीच आपण 12 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर ऑनलाईन जे प्रवेशपत्र परीक्षेचं ते तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस अगोदर ऑनलाईन माध्यमाने उपलब्ध करून दिले जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारची सविस्तर इथं माहिती दिली आहे. निवड प्रक्रिया काय असणार आहे त्याविषयी इथं माहिती दिली आहे. पुढे चला पुढे अजून काय काय महत्त्वाची माहिती असणार आहे. आपल्याला जागा देखील बघायची आहे. कुठं किती जागा आहे सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत. तर बघा इथे आपल्याला पुरवठा निरीक्षक या पदाच्या जागा इथे दिसत असतील. यामध्ये जो विभाग आहे इथे तुम्हाला विभागाचं नाव दिसेल बघा. आता इथं कोकण विभागाचे इथे एकूण 47 जागा आहे. तर प्रत्येक विभागामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे जागा दिल्या आहेत आणि इथं आरक्षणानुसार किती पदसंख्या उपलब्ध आहे त्यांच्याविषयी इथं माहिती तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही इथं अर्ज भरू शकता. इथं झालं हे कोकण विभागाचं. पुढे जर म्हटलं तर बघा इथं आपल्याला पुणे विभागाचं इथे दिलंय. पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला नाशिक विभागाचे इथं दिलंय. म्हणजेच प्रत्येक जर म्हटलं तर प्रत्येक आपल्याला
आपल्याला विभागानुसार, कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार इथे जागा दिलेल्या आहेत. त्यानुसार तुम्ही इथं अर्ज करू शकता आणि तुम्हाला विभागानुसारच अर्ज करावा लागणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जागांचं स्वरूप असणार आहे बघा, तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता आणि इथं नोटिफिकेशन डाउनलोड करून इथं बघू शकता. तर बघा यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथं वरती कॅटेगरी दिली आहे. ठीक आहे. प्रवर्ग तुम्हाला इथे वरती दिसत असतील. कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे आणि त्यामध्ये आरक्षणाअंतर्गत किती जागा येत आहेत त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही इथं अर्ज भरू शकता. सविस्तर माहिती इथे तुम्हाला दिसत असेल. पुढे नागपूर विभागाचं दिलेलं आहे आणि त्यानंतर पुढे जर विचार केला तर 2 नंबरचं जे पद होतं, उच्चतर लिपिक गट क चं पद होतं, तर त्यासाठी आपल्याला मुंबई कार्यालयामध्ये जागा 21 बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. तर यामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, तर त्याविषयी इथं सविस्तर माहिती इथं दिली आहे. ती तुम्ही इथे जाऊन बघू शकता. हे नोटिफिकेशन नाही तर हे जे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे, या स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. बाकी जर म्हटलं तर आपल्याला इथं अजून काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. इथं आपल्याला जे पण आरक्षण प्रवर्ग आहे, त्यांच्यासाठी काय-काय आरक्षण असणार आहे, इतर जी माहिती आहे, त्याविषयी माहिती दिली आहे. ठीक आहे. पुढे अभ्यासक्रम दिलेला आहे बघा. अभ्यासक्रम दिलेला आहे. सविस्तर अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. मराठीवरती 25 प्रश्न असणार आहे. त्यामध्ये काय-काय अभ्यासक्रम असणार आहे, त्याविषयी माहिती दिली आहे. इथं वाक्यरचना, व्याकरण झालं, शब्दसंग्रह झालं, म्हणी, वाक्यप्रचार, वाक्यात उपयोग. ठीक आहे. यावरती तुम्हाला प्रश्न असणार आहे. उत्तरेवरील प्रश्न असणार आहे. हा मराठीचा अभ्यासक्रम झाला. इंग्रजीचा हा अभ्यासक्रम झाला. सामान्य ज्ञानचा हा अभ्यासक्रम झाला. ठीक आहे. सामान्य ज्ञानमध्ये आपल्याला चालू घडामोडीवरती 7 ते 8 प्रश्न बघण्यासाठी भेटतात. तर त्यामुळे चालू घडामोडी व्यवस्थित करा. पुढे आपल्याला गणित व बुद्धिमत्ता या 2 विषयांचे अभ्यासक्रमाचे टॉपिक इथे दिलेले आहेत. तर हे सर्व जे टॉपिक आहे, कॉमन जे महत्त्वाचे टॉपिक आहे, ते सर्व आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेलेच आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचा अभ्यासक्रमाचं स्वरूप दिलेलं आहे. त्यानंतर इथे जर म्हटलं तर आपल्याला परीक्षा केंद्र दिले. ठीक आहे. कोणकोणते परीक्षा केंद्र असणार आहे त्याविषयी इथं माहिती दिली आहे. इथं भरतीविषयी सविस्तर माहिती या पी-डी-एफमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय सूचना दिल्या आहेत, त्यानंतर काय अजून महत्त्वाचे काय अटी शर्ती असतील आरक्षणानुसार, तर हे सर्व काही तुम्हाला इथे दिलेलं असतं. त्यानंतर फोटो, सिग्नेचर कशी अपलोड करायची त्याविषयी माहिती आहे. साईज किती पाहिजे त्याविषयी माहिती आहे. त्यानंतर डिक्लेरेशन तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे. फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला हे स्वतःच्या हाताने इथं लिहावं लागतं कोऱ्या कागदावरती. ठीक आहे. इथं आय टाकायचं, इथं स्वतःचं नाव टाकायचं. त्यानंतर हे पूर्ण लिहायचं आणि त्यानंतर खाली तुमची सिग्नेचर करायची, फोटो काढायचा आणि अपलोड करायचा. तर हे फॉर्म भरायच्या वेळेस आपण सविस्तर माहिती तशी बघणारच आहोत. पुढे आपल्याला कागदपत्रे कशी स्कॅन करायची त्याविषयी माहिती दिली आहे. इतर आपल्याला अजून महत्त्वाची माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारचं इथं स्वरूप असणार आहे. सविस्तर माहिती तुम्हाला इथे स्पष्टीकरणासोबत दिलेली आहे. आता फक्त महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा भरायचा. अर्ज भरण्यावरती उद्या आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. तर बघा अजून आपल्याला खाली कागदपत्रांविषयी माहिती दिली आहे. त्या कागदपत्रांविषयी तुम्ही इथं माहिती जाणून घेऊ शकता. कागदपत्र कोणकोणते अपलोड करावं लागणार आहे यामध्ये फोटो, सिग्नेचर, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आपल्याला थंब सुद्धा अपलोड करावा लागतो आणि त्यानंतर आपलं जे डिस्क्लेरेशन वरती सांगितलं ते डिस्क्लेरेशन तुम्हाला इथं अपलोड करावं लागतं. बाकी जास्त काय अपलोड करावं लागत नाहीये. डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागत नाहीये. परंतु माहिती तुम्हाला नक्कीच द्यावी लागते. ठीक आहे. तुमची एज्युकेशनल जी पण माहिती असते ती तुम्हाला भरावी लागते आणि बाकी जे पण डॉक्युमेंट आहे त्यांचे नंबर वगैरे तुम्हाला द्यावे लागतात. जास्त काय आपल्याला माहिती इथं भरावी लागत नाहीये आणि IBPS पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट काही जास्त अपलोड करावे लागणार नाहीयेत. ठीक आहे. अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सविस्तर माहिती आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उद्या चॅनलवरती आपला व्हिडिओ म्हणजे फॉर्म कसा भरायचा त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ येणारच आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघू शकता. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला एक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.